रूथ अध्याय 4। इकडे बवाज वेशीत जाऊन बसला। इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला। तेव्हा तो म्हणाला, अरे गृहस्था, येथे येऊन बैस। तेव्हा तो जाऊन तेथे बसला। मग गावातील 10 वडील पुरुषास बोलवून त्यास तो म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा। आणि तेही बसले। मग तो त्या जवळच्या आप्तास म्हणाला, मोआब देशाहून नामी आली आहे। ती तुझा माझा बांधव अलीमलेक याच्या शेताचा वतनभाग विकीत आहे। तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडीलजन यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी। तुला ती सोडवावयाची असली तर सोडीव, ती सोडवावयाची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल। कारण ती सोडविणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही। तुझ्या मागून माझा हक्क आहे। तो म्हणाला, मी ती सोडवितो। बवाज म्हणाला, ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मोआबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल, यासाठी की मैताचे नाव त्या वतनाला कायम राहावे। तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मला ते वतन सोडविता येत नाही, कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हावयाचा। तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे, कारण माझ्याने ते सोडवत नाही। वतन सोडविणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्रायल लोकात प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसऱ्यास देत असे। प्रमाण पटवण्याची इस्रायल लोकात हीच चाल होती। तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, तूच ते वतन संपादन करून घे। मग त्याने आपले पायतण काढिले। बवाज त्या वडील मंडळीस व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्योन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे। याखेरीज महलोनाची स्त्री मोआबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे। ते यासाठी की मैताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, याविषयी तुम्ही आज साक्षी आहात। तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडीलजन म्हणाले, आम्ही साक्षी आहोत। ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखे करो। एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो, बेथलहेमात तुझी प्रख्याती हो। आणि तामारेच्या पोटी यहुदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे हो। मग बवाजाने रुथेशी लग्न केले व ती त्याची स्त्री झाली। तो तिजपाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला। तेव्हा स्त्रिया नामीस म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आप्ताविरहित ठेवले नाही। त्याचे नाव इस्रायलात प्रख्यात हो। हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा हो। कारण तुझी सून जी तुझवर प्रीती करते व जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे। मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरिले व ती त्याची दाई बनली। नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले। तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय। पेरेसाची वंशावळ ही, पेरेसाला हेस्त्रोन झाला, हेस्त्रोनास राम झाला, रामास अम्मीनादाब झाला, अम्मीनादाबास नहशोन झाला, नहशोनास सल्मोन झाला, सल्मोनास बवाज झाला, बवाजास ओबेद झाला, ओबेदास इशाय झाला आणि इशायास दावीद झाला।